चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार सुरूच आहे आणि यामुळे चंद्रपूर शहरावर जो पुराचा धोका आहे तो आणखी वाढला आहे। याला मुख्य कारण म्हणजे पश्चिम विदर्भात गेल्या 3 दिवसात जो मुसळधार पाऊस झाला, यामुळे पैनगंगा नदी आणि वर्धा नदी आहे ती अतिशय दुथडी भरून वाहत आहे आणि या वर्धा नदीची जी सहाय्यक नदी असलेली इरई आणि झरपट या 2 नद्यांच्या पाणी पात्रात देखील मोठी वाढ झाली आहे। आपण आता सध्या जे स्क्रीनवर पाहतो ती इरई नदी आहे। चंद्रपूर शहराच्या अगदी बाजून ही नदी वाहते आणि याच नदीमुळे चंद्रपूर शहरात प्रत्येक वेळी पूर येतो। या नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठी वाढ झालेली आहे। मात्र सध्या एक समाधानकारक बाब ही आहे की वरून कालपासून धो पाऊस जरी असला तरी इरई धरण जे आहे ते आतापर्यंत जवळजवळ 83% भरलेला आहे आणि इरई धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि चिमूर तालुका या भागामध्ये देखील काल दुपारपासून चांगला पाऊस झालेला आहे। त्यामुळे या भागातून जे पाणी आहे ते इरई धरणात यायला सुरुवात झालेली आहे। मात्र प्रशासनाकडून सध्या असं सांगितलं जात आहे की जोपर्यंत वर्धा नदीचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत इरई धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नाही। त्यामुळे कालपासून जर आपण पाहिलं तर इरई नदीतलं हे जे पाणी आहे ते स्थिर आहे तेवढंच आहे। मात्र अशाच प्रकारे जर पाऊस सुरू राहिला आणखी काही तास तर मात्र इरई धरणाचे दरवाजे उघडण्याशिवाय प्रशासनाकडे कुठलाही पर्याय राहणार नाही आणि जर हे दरवाजे उघडले तर साहजिकच इरई धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येईल आणि त्यामुळे चंद्रपूर शहराला जो पुराचा धोका आहे तो बसू शकतो। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।